चेहऱ्यावरचे केस काढायला हवे की नको याबद्दल तुम्हाला कन्फ्युजन आहे का? किंवा तुमच्यासाठी ते योग्य आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला पडतोय का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण चेहऱ्यावरचे केस नेमके कोणी काढावे किंवा ते काढायला हवे की नको याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुमचं कन्फ्युजन सुद्धा दूर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिले, चेहऱ्यावरचे केस काढणं का चांगलं असतं किंवा असा सल्ला का दिला जातो हे मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे याने तुमचं जे स्किन केअर तुम्ही करता ते तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित पेनिट्रेट होतं. म्हणजे तुमची स्किन त्या प्रॉडक्ट्सना खूप चांगल्या पद्धतीने शोषून घेते. आता चेहऱ्यावरती जर तुमच्या केस असतील आणि तुम्ही स्किन केअर केलं तर याचा फायदाच होणार नाही असं आहे का? तर तसं अजिबात नाहीये. चेहऱ्यावरती जरी केस असले तरी स्किन केअरचा फायदा होतोच, पण ते जर केस तुम्ही काढले तर जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा तुम्ही जो कोणता फेस पॅक किंवा एखादा मॉइश्चरायझर किंवा एखादा क्रीम चेहऱ्यावरती लावलाय तर ते जास्त थोडंसं चांगल्या पद्धतीने शोषलं जातं आणि त्याचा जास्त चांगला फायदा होतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे केस काढण्याचा सल्ला दिला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर फेशियल हेअर नसतील तर तुम्ही जो मेकअप करताय तो व्यवस्थित चेहऱ्यावरती बसतो. करेक्ट. आता बऱ्याच जण माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की माधवी, मी ना एका मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करून घेतला होता आणि मेकअप करण्याच्या आधी ती मला म्हणाली की अगं तू फेशियल हेअर का नाही काढले? कारण की फेशियल हेअर जर काढले तर मेकअप छान बसतो. फेशियल हेअर काढलेले नसले तर मेकअप बसत नाही. त्यामुळे मग मी काढू की नको? काढायला सुरुवात करू का? अशा बऱ्याचदा माझ्या मैत्रिणींनी हा प्रश्न मला विचारलाय. तर मेकअप करण्याच्या आधी फेशियल हेअर काढायला हवे की नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेन, त्याचं रिझन देईन मी. पण मेकअप नीट बसण्यासाठी फेशियल हेअर काढण्याचा सल्ला दिला जातो हे मात्र आहे. त्यामुळे मेकअप जर नीट बसावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी फेशियल हेअर काढण्याचा सल्ला दिला जातो. किंवा फेशियल हेअर काढण्याचं ते एक बेनिफिट असतं हे मी तुम्हाला सांगू शकते आता. तिसरा मुद्दा म्हणजे स्किन थोडीशी ब्राईट दिसते. बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरती जर केस असतील ना तर आपला जो स्किन टोन आहे तो थोडासा आहे त्यापेक्षा डल दिसतो. अगदी मेजर फरक दिसत नाही, पण थोडासा डल दिसतो. त्यामुळे स्किन थोडीशी स्मूथ, थोडीशी ब्राईट आणि इव्हन टोन करण्यासाठी फेशियल हेअर काढण्याचा सल्ला दिला जातो. आता फेशियल हेअर काढणं योग्य आहे की नाही आणि तुमच्या स्किनला ते सूट होईल की नाही किंवा फेशियल हेअर कोणी काढावे हे आपण पाहूयात. तर सर्वात पहिला मुद्दा मी काय सांगितला की स्किन केअर व्यवस्थित स्किनमध्ये पेनिट्रेट होतं जर तुम्ही फेशियल हेअर काढले असतील तर. तर समजा जर तुम्ही अगदी व्यवस्थित स्किन केअर रूटीन फॉलो करत असाल आणि तुमची स्किन एकदम तुम्हाला छान व्हावी असं वाटत असेल आणि त्याबद्दल तुम्ही जर खूप रिलिजियस असाल तर तुम्ही फेशियल हेअर नक्की काढू शकता. कारण की जी मुलगी स्किन केअर करते ती फेशियल हेअर काढण्याचा सुद्धा कंटाळा करणार नाही आणि ऑफकोर्स ते तुमच्या स्किनसाठी सुद्धा बेनिफिशियल ठरेल. त्यामुळे तुम्ही मस्त अगदी स्किन केअर रूटीनमध्ये इन्व्हॉल्व्ड असाल तर तुम्ही तुमचे फेशियल हेअर नक्की काढू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा कॅच आहे. काही मुलींचे फेशियल हेअर हे थोडेसे जास्त असतात आणि ते दिसून सुद्धा येतात आणि काही मुलींचे केस कमी असतात आणि एकदम विरळ असतात. त्यामुळे केस आहेत की नाही हे सुद्धा दिसून येत नाही, राईट? त्यामुळे तुमचे केस अगदीच विरळ असतील आणि अगदी नसल्यासारखेच असतील तर मात्र तुम्ही फेशियल हेअर नाही काढले तरी चालेल. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही जर स्किन केअर रूटीनमध्ये इन्व्हॉल्व्ड असाल आणि तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही नक्कीच काढू शकता. आता काही मुलींना पीसीओडी, पीसीओएसचा त्रास असतो आणि हा त्रास हल्ली वाढत चाललाय. बऱ्याच मुली हा जो प्रॉब्लेम आहे तो फेस करत आहेत. त्यामुळे आणि जेव्हा पीसीओडी किंवा पीसीओएस होतं तेव्हा हॉर्मोनल चेंजेसमुळे आपल्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात फेशियल हेअर यायला लागतात. त्यामुळे अशा वेळेस जर तुम्ही त्या फेशियल हेअरमध्ये कम्फर्टेबल फील करत नसाल तर नक्कीच गो अहेड आणि ते फेशियल हेअर काढून टाका आणि पुन्हा तो जो कॉन्फिडन्स आहे तुमचा तो परत मिळवा. अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही फेशियल हेअर काढू शकता. आता जो मेकअपचा मुद्दा होता त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगते. समजा जर तुम्ही रोजच्या रोज छान मेकअप करत असाल किंवा तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये असाल जिथे तुम्हाला वारंवार हेवी मेकअप करावा लागतो, तर तुम्ही फेशियल हेअर तुमचे काढू शकता. कारण तुमचा मेकअप ऑफकोर्स तो फ्लॉलेस दिसेल. प्लस तुम्ही ऑफिसला वगैरे छान रोजच्या रोज तुम्हाला नटून-थटून जायला आवडत असेल, थोडासा हेवी मेकअप करायला आवडत असेल, तरीसुद्धा तुम्ही फेशियल हेअर काढू शकता, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसेल. पण तुम्ही जर अगदी लाईट मेकअप करत असाल आणि तुम्हाला जर गरज वाटत नसेल फेशियल हेअर काढण्याची, तर मात्र नका काढू. कारण जेव्हा तुम्ही फेशियल हेअर काढायला लागाल, म्हणजे जेव्हा तुम्ही शेव्ह करायला लागाल, तेव्हा अनायसे ते जे तुमचे केस आहेत ते मुळापासून निघत नाही. वरचेवर शेव्ह केल्यावरती जे केस असतो तो वरचेवर निघतो. म्हणजे बेसिकली तुमच्या केसांचं मूळ निघत नाही, अर्ध्यातून तो केस तुटतो आणि मग वाढताना सुद्धा त्याची जी वाढ आहे ती अर्ध्यातून होते.
त्यामुळे अनायसे तुमचे केस आहेत त्यापेक्षा थोडेसे जाड येतात आणि ते दिसून येतात आणि तुम्ही एकदा हेअर रिमूव्हल करायला सुरुवात केली, की तुम्हाला ते नेहमी फॉलो करावं लागणारच. कारण की तुम्ही जर एकदा काढले आणि मग पुन्हा ग्रोथ झाल्यावरती तुम्हालाच ते चांगलं नाही वाटणार आणि तुम्ही पुन्हा ते केस काढालच. मग तुम्हाला ते हेअर रिमूव्हलची जी प्रोसेस आहे ती तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला ॲड करावीच लागेल. त्यामुळे तुम्ही जर मेकअप करत असाल रेग्युलर बेसिसवरती, हेवी मेकअप करत असाल, तर तुम्ही फेशियल हेअर काढू शकता. तुम्ही जर रेग्युलरली खूप चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल, तर तुम्ही फेशियल हेअर काढू शकता किंवा जर तुम्हाला गरज वाटत असेल, तुमचे जर नॅचरलीच केस जास्त असतील आणि तुम्ही त्यामध्ये जर कम्फर्टेबल किंवा कॉन्फिडंट फील करत नसाल किंवा तुम्हाला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओएसचा त्रास सुरू झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला फेशियल हेअर यायला सुरुवात झाली असेल आणि त्यामुळे तुमचा थोडासा कॉन्फिडन्स लूज होतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही नक्की पुन्हा कॉन्फिडंट फील करण्यासाठी फेशियल हेअर काढू शकता आणि तुमची जी फ्लॉलेस स्किन आहे ती तुम्ही पुन्हा मिळवू शकता. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही तुमच्या स्किनसाठी काय करताय आणि तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल फील करताय, या सगळ्या फॅक्टर्सना लक्षात ठेवून मग तुम्ही ठरवू शकता, की फेशियल हेअर काढायचे की नाही. पण जर तुमची ग्रोथ अगदी कमी असेल आणि ते फेशियल हेअर दिसत सुद्धा नसतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, की बाबा मला गरज नाहीये, तर नका काढू. जसं आहे तसं नॅचरली राहू द्या. ते छानच दिसणार आहे. आणि उगाचच तुमच्या रुटीनमध्ये अजून एक ॲडेड तुम्हाला नेहमी-नेहमी केस काढण्याचा प्रेशर नसेल. अशा पद्धतीने फेशियल हेअर नेमकं काढणं तुमच्या स्किनसाठी योग्य आहे की नाही किंवा कोणी फेशियल हेअर काढावे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लुकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लुकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला Instagramवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.